अशा काही केसेस ठराविक सांगा, कसे घटस्फोट कोर्टामध्ये उभे राहण्याआधी, फायनल स्टेजला येण्याआधी तुम्ही वाचवले. 70च्या आसपासचं जोडपं येतं आणि म्हणतंय की घटस्फोट हवाय, तर विचारतात का हवाय तुम्हाला, हो तुम्हाला आता समजून घ्यायला हवं, तर ते म्हणतात हो आतापर्यंत तर आम्ही ऍडजस्टच केलं. शारीरिक सुखातलं सौंदर्य, रिलॅक्सेशन, बरोबर, आणि प्रेम, हो, आणि समजून घेणं एकमेकाला. 40च्या आसपासच्या स्त्रिया ज्या असतात त्या पुष्कळदा हे म्हणतात की अहो आजकाल पूर्वीसारखं नाही राहिलं आमच्यामध्ये. अनेक वर्षांचे प्रेमसंबंध आहेत आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा त्याच दिवसापासून बिनसायला लागतं. म्हणजे घटस्फोटामध्ये पुष्कळदा आम्हाला मुलं हा प्रश्न विचारतात, मला जन्माला का घातलं. जेव्हा दोघंही कमवत असतात, एखादी एकही कमवत असतो, तेव्हा त्यांच्यामधला जेव्हा तफावत, कारण हल्ली कोणाचं इन्कम फिक्स राहिलेलं नाही. बरोबर, जॉब काही तेवढे परमनंट नाही, बदलत असतं, काहीतरी चढउतार येत असतात. तर यातून होणारे घटस्फोट हे अतिशय कॉमन होत आहेत हल्लीकडे. स्वाती मॅडम, तुमचा एवढा अनुभव आहे, तर त्यातून अशा काही केसेस ठराविक सांगा की त्यात समुपदेशन तुम्ही कशा पद्धतीने केलं आणि कसे घटस्फोट कोर्टामध्ये उभे राहण्याआधी, फायनल स्टेजला येण्याआधी तुम्ही वाचवले. एक छोटंसं उदाहरण मला आठवतंय की ज्याच्यामध्ये लग्न झाल्या ती मुलगी परत आली घरी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच घरी आली परत, आणि मला नाही राहायचं आता, त्याच्यासोबत राहायचंच नाहीये. कारण काय, तर नाही मला नाही राहायचं, काही बोलायला तयार नाही, काय कारण आहे काय नाही सांगायलाच तयार नाहीये. आणि तिकडनं नवऱ्याचा पण यांना मेसेज की आता मला ती मुलगी नकोच आहे, मला तिच्यासोबत राहणंच शक्य नाहीये, आपण घटस्फोट घेऊया म्युच्युअल कन्सेंटसाठी, मी तयार आहे. तर म्हटलं नेमकं काय कारण आहे, कोणीच बोलायला तयार नाही दोघांपैकी. मग जेव्हा तिच्याशी वेगळ्याने बोलले तेव्हा लक्षात आलं की तिला स्पर्शाची भीती आहे, पुरुषाच्या स्पर्शाची भीती आहे. तिला किळस होती, तिला भीती वाटत होती, आणि त्याच्यातला जो काही एक रोमांस आहे तो तिने कधी अनुभवलाच नाही. भावना म्हणजे ती स्वतःला अशी कडक करून घ्यायची जेव्हाही केव्हा तिला टच करायचं होतं. हे तिच्याकडून मला कळण्यापेक्षा तिच्या नवऱ्याकडून मला कळलं की अहो म्हणे ही अशी आक्रसून घेते, मला भीतीच वाटते, तिला हातसुद्धा लावायची भीती वाटते, ती रडायलाच लागते, हातसुद्धा लावला मी तर रडायला लागते ती. तर हे जेव्हा लक्षात आलं आम्हाला, तर त्यानंतर मग समुपदेशन सुरू झालं आणि त्यानंतर दोघांचंही समुपदेशन केलं. स्टेप बाय स्टेप त्यांना एकमेकाला इंटिमेट रिलेशनचा अर्थ समजावून सांगून त्याच्यातला आनंद म्हणा ते, किंवा त्याच्यातला त्यांना काय म्हणूया एक कम्फर्ट म्हणू, तो जाणवायला मदत केली जेव्हा, तेव्हा त्यांनी एकमेकाला स्वीकारलं आणि मग ते लग्न टिकलं नंतर. तर असे पण केसेस असतात की काहीतरी लहानपणचे अनुभव असतात, कुठले तरी काहीतरी ऐकीव माहिती असते आणि विचित्र वागणूक असते त्या व्यक्तीची, त्यामुळे तिला असं वाटतं की नाही आपलं आता जमू शकणार, म्हणून ती माघारी येत होते की मला नाही आता हे सहन होणार सगळं. तुम्ही याचं काउन्सिलिंग करताना त्यांना नेमकं काय त्यांच्याकडून काढून घेतलं, काही तुमची पद्धत आहे का? याच्यामध्ये मला असं वाटतं की मुळामध्ये त्यांची कम्फर्ट लेवल काय आहे एकमेकांसोबतची. पुष्कळदा असं असतं की रिजेक्शन असतं. म्हणजे एक केस तर मला आठवते की ज्याच्यामध्ये तिने सरळ सांगितलं होतं की मी त्याला सहनच करू शकत नाही, मला तो आवडतच नाही, मला त्याला पाहायला सुद्धा आवडत नाही आणि मला त्याच्याबरोबर नाही राहायचं. इतक्या टोकाला गेलेली केस ती की मला नाही, त्याला मी ऍक्सेप्टच करू शकत नाही. म्हटलं अगं लग्न ठरलं, तुमचं अरेंज मॅरेज आहे, असं नाही की फोर्स्ड आहे किंवा काही आहे, तेव्हा तू ॲडल्ट आहेस, तू स्वतः निर्णय घेतलेला आहे. पुष्कळदा असं असतं की आधीच्या काही संकल्पना असतात, कुठे काहीतरी पाहिलेलं असतं आणि मग ते स्वतः तसं रिलेट करायला जातात. हा खूप काय म्हणायचं आक्रमक आहे, आक्रस्ताळा आहे किंवा खूप आग्रही आहे, असे काहीतरी मुद्दे घेऊन मुली येतात की मला नाही सहन होऊ शकत आहे हे सगळं आता. मग त्यावेळेला आम्हाला दोघांचंही समुपदेशन करावं लागतं की बाबांनो तुम्ही कसे अप्रोच एकमेकांना करता आहात, त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याच्या मनाचा विचार करता की नाही. म्हणजे नाहीचा अर्थ काय असतो, नाही म्हणजे आपल्याकडे खूप असं बोलल्या जातं की स्त्री जेव्हा नाही म्हणते तेव्हा त्याचा अर्थ हो असतो वगैरे, असे काहीतरी रोमॅन्टिक काहीतरी असे काहीतरी नॅरेटिव्ह पसरले जातात, फिल्म्समधून असतात ते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना समजून घेणं
एकमेकाला म्हणजे काय आहे, नाही का म्हणते आहे ती, ते समजून घ्या तुम्ही. आणि त्याला तुम्हाला खूप सहानुभूतीपूर्वक पुढे जायला हवं आहे. म्हणजे ज्याला आपण आजकाल खूप हा चर्चेचा विषय आहे की रेप इन इंटिमेट रिलेशनशिप्स, हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे की लग्नातला रेप आणि इंटिमेट रिलेशन्समधले रेप हे सगळे. तर लग्नामध्ये रेप होणं हा जो प्रकार आहे तो समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या अर्थाने समोर येतं. जसं सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लग्न नुकतंच झालेलं असतं तेव्हा एकमेकाला लैंगिकदृष्ट्या समजून घेणं हा पण एक भाग आहे. पण आपल्याकडे लैंगिक शिक्षणच नाही, आपल्याकडे त्याच्याबद्दलची बोलल्याच जात नाही त्याच्याबद्दल. आणि त्याला तुम्ही सायन्स म्हणून समजून घेणं हे किती महत्त्वाचं आहे. त्याच्यामागची शारीरिकता, त्याच्यामागची मानसिकता, नुसती शारीरिकता समजली जाते पण मानसिकता काय आहे त्याच्यामागची हे समजून घेतल्या नाही जात. मग ते ओरबाडल्यासारखं वाटतं, एकमेकाला काय म्हणूया छळल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्याला आपल्याला समजून देणं की तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही निदान स्वतःला एज्युकेट करा या बाबतीमध्ये, त्याचं जे काही शास्त्रीय शिक्षण आहे ते तुम्ही घ्या आणि मग पुढे जा, एकमेकाला समजून घ्या. म्हणजे आजकाल तर सेक्सॉलॉजिस्ट पण आहेत, भरपूर आहेत अवेलेबल आहेत अगदी. आणि युट्यूबवर जायला पाहिजे त्यांच्याकडे, ओळखता आले पाहिजे. चांगलेपेक्षाही मी म्हणेन जे सायंटिफिकली पुढे जातात आणि त्याला ती समज पण असायला पाहिजे. काही गमतीने पण करतायत सध्या. हो, म्हणजे त्यांचे व्हिडिओज मी पाहिले आहेत की ते सवंग चर्चा ती सगळी होते. तर त्याला त्या सवंग पद्धतीने न हाताळता त्याला एक शास्त्रीय बैठक आहे, त्याच्यामागे काही विचार आहे, त्याच्यामागे काहीतरी सायकोलॉजी आहे. हे जोपर्यंत समजून घेतला नाही जात तोपर्यंत एकमेकांना खऱ्या अर्थाने समजून घेतलं जात नाही. आणि मग असंख्य स्त्रिया येतात. म्हणजे मी मगाशी सांगितलं की लग्न झाल्या एकमेकाला समजून घेता येत नाही, लग्न होऊन मुरलेलं लग्न आहे तरी सुद्धा समजून घेतलं नाही जात. आणि तेव्हाची कारणं आणखीन वेगळी आहेत. म्हणजे अनेकदा पुरुष असं म्हणतात की आजकाल ती अगदी लाकडासारखी असते, म्हणजे संवेदना नाही. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या शेजारी एक डेड बॉडी आहे, काही संवेदना नाही आहे. आणि स्त्रिया सांगतात, म्हणजे आता मी पुष्कळ मोकळेपणाने बोलते की स्त्रिया सांगतात की त्याचं काम झालं की तो घोरायला लागतो, मला बोलावंसं वाटतं, मला काही आणखीन संवाद वाटतो आवश्यक, पण तो काही न करता व्यक्ती पाठ करते आणि झोपून जाते. असं जेव्हा होतंय तेव्हा एकमेकांचा संवाद संपलेला आहे आणि एकमेकाला तुम्ही एक गरजेपुरतं वापरून मोकळं होणं हा जो भाग आहे तो टाळायला हवा. शारीरिक सुखातलं सौंदर्य, रिलॅक्सेशन, बरोबर, आणि प्रेम, हो, आणि त्यातली समजून घेणं एकमेकाला, त्याची मानसिक अवस्था, चर्चा होणं बिलकुल आवश्यक गरजेचं आहे. दोघांमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं हो, हे गरजेचं आहे. त्यामुळे घटस्फोट पुष्कळदा होतात की स्त्रिया 40च्या आसपासच्या स्त्रिया ज्या असतात त्या पुष्कळदा हे म्हणतात की अहो आजकाल पूर्वीसारखं नाही राहिलं आमच्यामध्ये. म्हणजे काय तर एक मेकॅनिकल सगळं घडतं आहे आणि त्याच्यानंतर एकमेकांबद्दल काहीही विचारपूस न करता कुशी वळवून झोपण्यात येत आहे. तर ते संवेदनशीलता जी आहे एकमेकांबद्दलची ती आहे की नाही हे पाहणं आवश्यक आहे. आणि नसेल तर त्याचं शिक्षण, त्याच्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करणं, त्याच्यासाठी समुपदेशनासारखे मार्ग आहेत. आणि त्यातून जर तुम्ही एकमेकाला आणखीन चांगलं समजून घेणार असाल तर ते जास्त महत्त्वाचं आहे. आणखीन पुढे आपण गेलो तर म्हणजे 60 नंतर किंवा 40-50 नंतर सुद्धा आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या कल्पना आपल्याकडे आहेत या व्यवहारांबद्दलच्या. आणि त्यातून असं येतं की आता मोठे झालात, आता काय मुलं एवढी मोठी झाली, आता काय तुम्हाला असं पण काहीतरी विचार, स्पेसही नाही मिळत किंवा रोल्स बद्दलच्या, भूमिकांबद्दलचे काही विचार जे असतात, हो आता तुम्ही आजोबा झाले, तुम्हाला काय म्हातार चळ लागलाय का, अशा पद्धतीने बोलणारे पण असतात. त्यामुळे एकमेकांच्या गरजा ओळखणं, त्याला साथ देणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते जर नाही झालं तर मग घटस्फोटाकडे जाऊ शकतात गोष्टी. म्हणजे उतार वयातही होतं. हो, अगदी होऊ शकतं. आणि आता उतार वयाचं म्हटल्यावरती मला आणखीन एक गोष्ट आठवली. गोष्ट लिहिली आहे ॲडव्होकेट क्षितिज धर्माधिकारी यांनी. त्या गोष्टीचं शीर्षक होतं अनुत्तरित प्रश्न. त्याच्यामध्ये 70च्या आसपासचं जोडपं कुटुंब नाही, ते जोडपं येत आहे कोर्टामध्ये, त्यांनी केस केली की आम्हाला डिवोर्स हवा आहे.
70च्या जवळपास, आणि ही सत्य घटनेवर आधारित गोष्ट आहे. तर 70च्या आसपास जोडपं येतं आणि म्हणतंय की घटस्फोट हवा आहे. तर विचारतात का हवा आहे तुम्हाला? तुम्हाला आता समजून घ्यायला हवं, तुम्हाला एकमेकांची गरज आहे, तुम्ही आता समजून ॲडजस्ट करा थोडंसं. तर ते म्हणतात आत्तापर्यंत तर आम्ही ॲडजस्टच केलं, आता आम्हाला आमच्यासारखं जगायचं आहे, आमच्या मनासारखं जगायचं आहे, म्हणून आम्हाला हे करा. नाही तुमची मुलं आहेत ती काय म्हणतील, आत्तापर्यंत आम्ही त्यांचाच विचार केला म्हणून आम्ही काही केलं नाही, तर आम्ही मागेच घटस्फोट घेतला असता. कारण आम्हाला एकमेकांचं आता आमचं मन एकमेकांशी जुळत नाही, आम्ही एकमेकाला समजून नाही घेऊ शकत. मग आम्हाला आता मोकळं व्हायचं आहे आणि आम्हाला बस आता काही दुसरं नको आहे, आमच्या मनासारखं आम्हाला जगू द्या. आता आम्ही आत्तापर्यंत तडजोडच केलेली आहे, आता आम्हाला आमच्या मनासारखं जगू द्या. तर हा प्रश्न आहे. तर तो डिवोर्स का? तर त्याचं कारण ते सांगतात की आमचं पटत नाही. सिंपल साधं कारण. मग पटत नाही हे घटस्फोटाचं कारण असू शकतं का? आजकाल असू शकतं, आजकाल असू शकतं. म्हणजे मला असं वाटतं 2020च्या आसपासचं काही एक डिसिजन आहे की ज्याच्यानंतर म्युच्युअल कन्सेंटनी जमत जर नसेल, तुमचं पटत जर नसेल, तर घटस्फोट घेता येतो. म्हणजे कोणचंही दुसरं कारण न देता की आमचं इनकम्पॅटेबल, वी आर इनकम्पॅटेबल, आम्ही पूरक नाही आहोत, आमचं जमत नाही आहे, हे सुद्धा कारण घेऊन म्युच्युअल कन्सेंटनी घटस्फोट घेता येतो. तो एक मला असं वाटतं फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्या घरांमधून आपण जेव्हा डोकावतो तेव्हा, म्हणजे आता मला सहज आठवतं आहे की आमच्या पिढीनी असे संकल्प केले होते की आपण लग्नच नाही करायचं. कारण काय होतं तर आपल्या भोवतालच्या घरांमधून जी घुसमट आहे किंवा जे आपण म्हणतो की पॅथॉलॉजिकल रिलेशन्स, म्हणजे जे काही काय म्हणूया आपण खूप निरोगी नाही आहेत संबंध, रोगट असे संबंध असलेले पालक आहेत भोवती, किंवा असे कपल्स आहेत की जे हेल्दी नाही आहेत, हेल्दी कपल नाही म्हणता येणार, अशा घरांमधून त्या घरातल्या मुलांना असं वाटायला लागलं की अशा पद्धतीने जगण्यामध्ये काय अर्थ आहे. घुसमट करत करत एकमेकांच्या मनाला मारत तुम्ही जर एकत्र राहताय तर त्याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मग लग्न कशाला करायचं, लग्नच करू नये, अशा निष्कर्षांना पिढी पोचते. जेव्हा त्यांच्या भोवती खूप वातावरण हे अतिशय असं निगेटिव्ह असतं, किंवा ज्याला आपण म्हणतो की एक टॉक्झिक रिलेशनशिप जेव्हा असते तेव्हा एकत्र राहणं फार त्रासदायक आहे आणि ते त्यांच्या मुलांवरती फार गंभीर परिणाम करतं. म्हणजे मुलांना डिप्रेशन, मुलांना कॉन्सन्ट्रेशन इश्यूज अभ्यासाबद्दलचे, किंवा मुलांना निरुत्साह वाटणं, मुलांना स्वतःच्या कन्सेप्ट्सबद्दल, म्हणजे स्वतःच्या स्वप्रतिमेबद्दल एक मोठं कन्फ्युजन असणं, त्याच्याबद्दल अनेक डाऊट्स असणं, हे सगळं का घडतंय तर भोवती त्यांच्या खूप असं विषाक्त असं वातावरण आहे. आणि असं होण्यापेक्षा आपण नाही केलेलं बरं. एक्झॅक्टली, परिणाम होतोच आणि त्यामुळे ते निर्णयाप्रती येत होते. त्यामुळे त्या मुलांचं दोघांवरही प्रेम समान असतं. बिलकुल. म्हणजे घटस्फोटामध्ये पुष्कळदा आम्हाला मुलं हा प्रश्न विचारतात, भरडली तर जातात, मुलं प्रश्न विचारतात, मला जन्माला का घातलं? अरे बापरे. मला आईवडिलांनी जन्मालाच का घातलं? हा प्रश्न विचारणं मुलांनी साहजिक आहे की त्यांना जे काही संघर्ष आहेत त्यांचे, किंवा त्यांचं जे काही वादळं घोंगावतात त्यांच्या मनामध्ये, त्यांना जे दोघंही हवे असतात ते मिळू नाही शकत. म्हणजे अनेक डिव्होर्स झाल्यानंतर जेव्हा वडील भेटायला येतात मुलांना, म्हणजे त्यांना काय म्हणूया आपण ॲक्सेस असतो की तुम्ही भेटू शकता तुमच्या मुलांना, त्यावेळेला मुलं रडतात, वडिलांना मिठी मारून रडतात की तुम्ही का नाही आहे इथे. आई भेटायला आली तर आईला मिठी मारून रडतात की तू का नाही आहेस इथे. त्यामुळे मुलांची कुतरओढ होत असते, त्यांचं अक्षरशः आपण म्हणतो ना टग ऑफ वॉर सारखं त्यांना ओढाताण त्यांची होत असते. आणि अतिशय मी म्हणेन की त्यांच्या मूल्यांना धक्का बसतो. त्यांची जी काही स्वतःमधली जी काही कन्व्हिक्शन, विश्वास ठेवणं शक्य नाही होत. त्यामुळे विस्कळीत घरातली किंवा घटस्फोट फेस केलेली मुलं जी असतात त्यांच्यामध्ये रिलेशनशिप इश्यूज दिसतात की त्यांना दुसऱ्यांवर सहज विश्वास ठेवणं फार कठीण जातं. कारण त्यांनी पाहिलेलं आहे की हे खूप स्वार्थी आहेत आणि
मध्यंतरी माझ्याकडे एक केस होती, त्याच्यामध्ये तर असं खूप विचित्र कॉम्प्लिकेटेड केस आहे ती, की वडिलांचं आणि आईचं लव्ह मॅरेज होतं. त्यांना एक मुलगी, आणि ती मुलगी काहीतरी ॲडोलसंट एजमध्ये असताना वडिलांनी आईला सोडलं. का सोडलं तर भांडणं त्यांची खूप व्हायची, त्यांचं पटत नव्हतं, आणि संशय की आईचं कोणाशी तरी काहीतरी अफेअर आहे, आणि वडिलांनी दुसरं लग्न केलं. आणि या मुलीला इतका मानसिक ताण होता की ना आई माझी, कारण तिचे बाहेर कोणीतरी आहे, ना वडील माझे, कारण ते दुसरीकडे दुसऱ्या आईशी, आणि त्या स्त्रीला एक मुलगा होता, त्यांनी त्याला आपलं मानलं. आणि ते तिला आणखीन धक्कादायक होतं की मी त्यांची स्वतःची मुलगी असून त्यांनी त्या मुलाला आपलं मानलेलं आहे. आणि इतकं ते कॉम्प्लिकेटेड ती फॅमिली सगळी झाली की ती मुलगी आतासुद्धा ना आईवर प्रेम करू शकत, आईला ती जबाबदार धरते की तू माझ्या वडिलांपासून मला तोडलं, आणि वडिलांची भांडायची की तुम्ही आईला का सोडलं. अरे बापरे. असं सगळं काहीतरी विचित्र तिचं झालं. पण म्हणजे कॉम्प्लिकेशन्स घटस्फोटाचे किती असू शकतात, गंभीर किती असू शकतात. म्हणजे मुलांवरती त्याचे काय परिणाम असतील, त्यांना कुठे आपण रूटेडच नाही वाटत. म्हणजे त्यांना असं वाटतच नाही की आपलं काही घर आहे, बेघर असल्याचं, अनाथ असल्याचं फील. म्हणजे आईही आहे, वडीलही आहेत, तरीसुद्धा अनाथ आहे ती व्यक्ती. असे होऊन जातात ती मुलं. त्यामुळे ते शक्यतोवर आम्ही म्हणजे पॅचअप करायचा प्रयत्न करतो की तुम्ही स्वतःच्या पेक्षा मुलांचा विचार करायला हवा, आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जर तुम्हाला काही मार्ग काढता आले एकत्र राहण्याचे, किंवा एक छान उपायमध्ये, म्हणजे आपल्याकडे काही घटस्फोट खूप चांगल्या पद्धतीने घटस्फोट होतात आणि तरीही मुलांची ते कनेक्टेड राहतात. मला वाटतं आमिर खान त्याच्यातलं उदाहरण आहे. आमच्याही भोवती अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांचा घटस्फोट झालाय पण त्यांनी मुलांना एकमेकांपासून तोडलं नाही. त्यामुळे घटस्फोट घ्यायचाच जर असेल तर तो अशा पद्धतीने घ्यावा की निदान दुसऱ्याच्या विषयी मन कलुषित होणार नाही, आपल्या संबंधातून जे निर्माण झालेलं आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. आणि एक पालक म्हणून तुमचं जे नातं आहे त्या मुलांची, ते तुम्ही खूप जबाबदारीने पार पाडायला पाहिजे. तर हे आपल्याकडच्या घटस्फोटांमधून दिसत नाही. आपल्या घटस्फोटांमधून काय होतं की कोर्ट में जाके हाँ बताना कि उसके साथ नहीं रहना है क्योंकि वो ऐसा है, किंवा मुलांना सांगितलं जातं की आई तुझी अशी आहे, सांग कोर्टामध्ये. म्हणजे ही रस्सीखेच मुलांची जी होते, आणि त्यातून एक काय म्हणूया विष पेरलं जातं मनात. आता एक काउन्सिलिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने दोघांच्या गरजा ओळखून तुम्ही करता, आणि ते समेट आणि सामोपचार घडवून आणण्याचं काम तुम्ही करताय. पण घटस्फोट म्हटल्यानंतर जर हवाच असेल तर जसं काही ऑथॉरिटीज त्याच्या मागे असतात, आता त्या फॅमिलीमधल्या असतील किंवा आणखीन कोणी असतील, खोटं बोलायला खूप प्रवृत्त करतात की घटस्फोट हवाय म्हणून. तसं किती पराकोटीचं खोटं बोलतात. पराकोटीचं खोटं म्हणजे खोटे इव्हिडन्सेस क्रिएट करण्यापर्यंत जाऊ शकतं की जे कोर्टामध्ये, त्यासाठी यंत्रणा लावतात. ते मग ती याच्यासोबत होती, तो याच्या मागे होता, मग त्याचे रिलेशन शोधून काढा, मग त्याचे बँक ट्रान्झॅक्शन्स पहा, त्याचं रेकॉर्डिंग करा, त्याला आणखीन काही पोलीस, असं खूप काही करतात लोक. आणि चॅट्स त्याचे काढणं, कोणाचे चॅट्स काढणं, हे तर आजकाल आणखीन सोपं झालेलं आहे. ते असं करून सगळे इव्हिडन्सेस जमा करणं कोणत्याही थराला जाऊ शकतात. कारण मी काही प्रायव्हेट डिटेक्टिव्हना ओळखतो, त्यांच्याकडे 95% काम डिवोर्सच्याच याच्या बाबतीत. हो आहे ना. म्हणजे एव्हिडन्स बेस्ड जेव्हा सगळं आहे आपल्याकडची ज्युडिशियरी, की काय बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, असं जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला एव्हिडन्सच लागतो तिथे, दुसरं काहीच नाही. मग एव्हिडन्स क्रिएट करा किंवा एव्हिडन्स असेल तो मिळवा. यासाठी मग ते एकमेकांच्या, आणि हिंदुस्थान पाकिस्तान नात्यांमध्ये जेव्हा व्हायला लागतं तेव्हा मग कुठल्याही थराला लोक जातात. पण अशी तुमच्याकडे एखादी केस आली की दोन्ही बाजूनी काहीतरी खोटंच बोलतात आणि आहे भलतंच काहीतरी कारण. लग्नानंतर मुलगी परत आली आणि सरळ सांगते की मला त्यांच्याकडे जायचं नाही आहे. काय कारण आहे? तो माणसात नाही, तो पुरुषच नाही. अच्छा. त्यामुळे मला त्याच्याकडे जायचं नाही आहे. आता त्यांच्याकडून आरोप हे केला जातात की ही जी मुलगी आहे ना ही फार डॉमिनेटिंग आहे, ही फार आक्रमक आहे.
हिला काही झुकताच येत नाही, ही आमचं काही ऐकतच नाही, कोणाची उद्धटपणे बोलते असं सगळं. आणि हे त्यांना लग्नानंतर काही दिवसातच लक्षात येतं. आता दोघांकडूनही जे ऐकलेलं आहे त्याला मग आम्हाला व्हेरीफाय करणं आहे की कोण खरं कोण खोटं आहे, काय आहे, किंवा किती तथ्य आहे. खरं खोटं तर नाही म्हणू आपण, तथ्य किती आहे त्याच्यामध्ये. मग त्यात हे लक्षात आलं की मुलगी ॲसर्टिव्ह आहे, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की स्वसमर्थक आहे. तिला पुष्कळशी मतं आहेत आणि ती ठामपणे मांडू शकते, ज्याला आपल्याकडे आक्रमकता म्हटलं जातं. कारण आपल्याकडे मुलींनी इतक्या स्पष्ट वक्तेपणाने सांगणं सगळं ते अपेक्षितच नसतं. प्रश्न विचारणं आणि वर तोंड करून आणि उलट उत्तर देणं. उलट उत्तर म्हणजे उत्तर देणं, प्रत्युत्तर देणं, हे अपेक्षितच नसतं. आणि तिकडच्या लोकांचं जे ग्रह होते ते तिच्याबद्दलचे असे झाले. आणि हिला जे त्या मुलाबद्दलचं परसेप्शन आहे त्याच्यामध्ये परत तो मुद्दा येतो की लैंगिकता शिक्षणच नाही झालेलं आपल्याकडे. लग्नाला उभे राहिले पण त्या दोघांना जे काही एकमेकाला समजून घेणं आहे. परफॉर्मन्स एन्झायटी हा जो भाग असतो पुरुषांमध्ये की त्यांना लैंगिक याच्यासाठी जे काही एक म्हणूया वातावरण लागतं, तसं वातावरण जर नाही असेल, एखादा इन्सल्टच करत असेल कोणी तुमच्यासारखा उपमर्द करत असेल, तर त्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही आहे. आणि मग जर उत्तेजना नसेल त्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला तुम्ही पुरुषच नाही असं लेबल करणं किती योग्य आहे. इतकं म्हणजे खोलात आम्हाला जावं लागलं. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होतात. त्यावेळेला त्याचं काहीतरी आधी अफेअर होतं, मग त्यांनी कोणाशी तरी काहीतरी वेगळे संबंध त्याचे होते वगैरेपर्यंत दुसरी बाजू जाते. आणि इकडचे लोक सांगतात की ती मुलगी ना तिचंही काहीतरी असेल आधी म्हणूनच ती अशीच करते, बस असेल म्हणूनच ती इथे राहत नाहीये, तिने निमित्त केलं आणि याला लेबल करायचा प्रयत्न केला. तसं काही नाहीच आहे. मग सगळ्यांना एकत्र बोलवून सगळ्यांचं ते एज्युकेशन करणं की तुम्हाला कसं सपोर्ट करणं आवश्यक आहे. आपल्याकडे आगीत तेल ओतणारे जास्त असतात, तर ते आगीत तेल ओतू नका, तुम्ही समजून घ्या खरं कारण काय आहे, ते खरं कारण समजून घेऊन पुढे जाऊया. तर हे जेव्हा झालं तेव्हा मग ते सुरळीत झालं आणि ते पुढे गेलं लग्न. तर अशा पद्धतीने होतं की खूप खोट्या पद्धतीने समोर ठेवल्या जातात सगळी मुद्दे. आणि जेव्हा की लक्षात येतं की खरं कारण काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे ती त्याला जेव्हा आरोप करते आहे तेव्हा तिच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे जी झाकायसाठी ती असं वागतेय. आणि त्याला तो जेव्हा आरोप करतोय की ही आक्रमक आहे, त्याचा अर्थ की तुला स्वतःला न्यूनगंड आहे का, तुला स्वतःला एन्झायटी आहे का, तुला स्वतःला चिंता आहेत काही दिसण्याबद्दल असतील किंवा स्वतःच्या एकूणच अनेक गोष्टी असतात त्याबद्दल. आणि वातावरण घरातलं असं असतं लग्नानंतरचं खास करून की मोकळीकच नाही आहे दोघांना, तिथे काही स्पेसच मिळत नाही आहे. मग अशा वेळेला तुम्ही लेबल करून एखाद्याला असं म्हणणं की तो माणूसच नाही आहे, पुरुषच नाही आहे, हे कितपत योग्य आहे. मग त्यांना ते सगळं समजावून सांगून त्यांना सांगितलं की तुम्ही बाबांनो एकमेकाला वेळ द्या, एकमेकाला समजून घ्या आणि पुढे जाऊया. आणि सेक्सॉलॉजिस्टची मदत, असं सगळं करता करता ते सुरळीत. सगळ्या गोष्टींची तुम्हाला मदत घ्यावी लागते. मुख्य कारणं आहेत आणि त्या नवरा बायकोंमध्ये नेमकं काय विनसलंय हे तुम्हाला ओळखण्यासाठी खूप सायास प्रयास करावे लागतात. आणि तेवढी तुमची तयारी असते, कारण ते दोन जीवांमधलं नातं तुम्हाला टिकावं असं तुम्हाला वाटत असतं. खूप मोठा रोल असतो समुपदेशकाचा या सगळ्या गोष्टींमध्ये. यामध्ये मला जे घटस्फोट होणाऱ्या कारणांमधलं एक महत्त्वाचं कारण मला जाणवतं किंवा जे समोर येतं, अनेक वर्षांचे प्रेमसंबंध आहेत आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा त्याच दिवसापासून बिनसायला लागतं. अशा पण गोष्टी खूप असतात, कारण तेव्हा ते एकमेकाचे असतात आणि नंतर ते त्या कुटुंबांचे होतात आणि मग बिनसायला लागतं. म्हणजे पूर्वीपासून विवाह झाल्यानंतर आणि हे प्रकार खूप दिसायला लागले. तर अशा केसेसमध्ये तुम्ही काय करता, त्यांना कसं समजवता आधीचं तुमचं जितक्या वर्षांचं प्रेम तेवढ्याचे तुम्ही आणि नंतरचे, म्हणजे वेगळे व्हा, आई वडिलांपासून वेगळे हे सांगणं खूप सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात खूप कठीण आहे. कारण न्यूक्लिअर फॅमिलीजनं जगणं शहरांमध्ये हे हल्ली खूप कठीण आहे. कारण तेवढं उत्पन्न तुमचं असायला पाहिजे, बरोबर, तेवढं तुम्हाला त्या मॅनेजमेंटला पण वेळ द्यायला हवे. या सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा ह्या अशा प्रकरणांमध्ये तुम्ही कसं हँडल करताय? आई वडिलांपासून हे तर खूप कॉमन कारण आहे घटस्फोटांच्या मागणीचं की एक तर मी राहीन किंवा याचे आई वडील राहतील, इथपर्यंत टोकाला जातात अनेक मुली. आणि मग माझ्या आई वडिलांशी संबंध नाही तर तुझ्याही घरचं कोणी येणार नाही, असं करत करत ते एकटं व्हायचा प्रयत्न असतो.
पण इथे विसरल्या जातं की आपल्याला नातं जे काही, मी मगाशी शब्द वापरला व्यवस्थापन, हा शब्द नात्यांचं व्यवस्थापन जे आहे ते फक्त दोघांचं नातं नाही आहे. तुम्हाला अनेक नाती आहे आणि आपण अनेक भूमिकांमध्ये असतो. त्या भूमिकांचा विसर पडतोय तुम्हाला. तुम्ही फक्त हजबंड वाईफ किंवा पती पत्नी एवढंच नातं घेऊन पुढे जायला पाहताय. तुमचे पार्टनर फक्त तुमचा जो काय त्याच्याच भोवती तुम्ही सगळं गुंफून ठेवलंय, जेव्हा की तुमच्या काही भूमिका पण आहेत आणि त्या भूमिकांना तुम्हाला योग्य न्याय देणं आवश्यक आहे. तर ते समंजसपणे त्यांना समजावून सांगणं की याचा अर्थ काय आहे, तू एखाद्या व्यक्तीला फॅमिलीपासून, त्याच्या कुटुंबापासून तोडायचं जे म्हणते आहेस ते कितपत योग्य आहे, त्याच्यामध्ये किती काय म्हणायचं की वैचारिक परिपक्वता आहे का, हे प्रश्न विचारावे लागतात आम्हाला. आणि काही वेळेला असंही टोकाला जाऊन सांगावं लागतं की बाबांनो, आज तुम्हाला त्यांची गरज नाही आहे, पण उद्या मूल झाल्यानंतर तुम्हीच त्यांना म्हणाल की तुम्ही आम्हाला सांभाळायला मुलांना आमच्या या, मग त्यावेळेला तुम्ही कोणत्या तोंडाने त्यांना बोलवणार आहात. त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंबाचा पाया हा म्युच्युअल नीड्स, परस्परांच्या गरजा हाच असतो आणि असायलाही पाहिजे. कारण त्या कुटुंबातल्या प्रत्येकाचा एक त्या कुटुंबासाठीचा रोल असतो. नक्कीच. आणि तो बऱ्याच अंशी मान्य म्हणजे काम करतात, पण स्पेस हा जो विषय येतो ना, तिथून हे बिनसायला लागतं असं मला वाटतं. अगदी अगदी. आणि ही स्पेस आपल्याला म्हणजे सगळ्या कुटुंबांनी ओळखायला पाहिजे. म्हणजे मी पूर्ण दोष कपलला पण देणार नाही. म्हणजे मला असंही एक प्रायव्हेट लाईफ त्यांना जगता आलं पाहिजे कुटुंबात. मी आता एक उदाहरण मला असं आठवतं, आणि चांगली फॅमिली म्हणजे मध्यमवर्गीय किंवा सुखवस्तू घरातली ही केस आहे की ज्यामध्ये ती मुलगी म्हणते की आम्ही दोघं जण 8-9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता घरी आल्यावरती हा पूर्वीसारखा वागत नाही. आणि नंतर मी जेव्हा तिच्याशी एकटी बोलले तेव्हा तिने मला सांगितलं की अहो, आमच्या खोलीला लागून आमच्या सासूबाईंची खोली आहे आणि त्या विडो आहेत आणि त्यांना आम्ही एकत्र आलेलं अजिबात आवडत नाही. त्या सतत काहीतरी खुसपटं काढतात आणि आमच्याशी बोलायला तरी येतील, किंवा आम्ही बाहेर निघालो की त्यांचा चेहरा पडतो किंवा काहीतरी कॉमेंट्स करणार किंवा काहीतरी त्यांना म्हणजे नवऱ्याला असं काही करणार की मला माझ्याबरोबर येताच येणार नाही. इमोशनल ब्लॅकमेल आहे किंवा अटेन्शन सिकिंग ज्याला म्हणतात. तर अशा पद्धतीचं वागणं प्रौढांचंही पुष्कळदा असतं. त्यामुळे एकालाच दोष देऊन आपल्याला चालणार नाही. आपल्याला पूर्ण कुटुंबाचं डायनॅमिक्स काय आहे, कुटुंबामधलं वातावरण काय आहे ते समजून घ्यावं लागतं आणि त्यानंतर मग लक्षात येतं की काय आणि का घडतं आहे. मग त्याच्याशी संबंधित सगळे घटक असतात, जे व्यक्ती असतात, त्या सगळ्यांचं समुपदेशन करावं लागतं पूर्ण फॅमिलीचं. आणि म्हणून आम्ही त्याला फॅमिली थेरपी पण म्हणतो. कौटुंबिक समुपदेशन या अर्थाने म्हटलं जातं की सगळ्या कुटुंबाचं त्याच्यामध्ये स्टेक आहे, सगळ्या कुटुंबाचा त्याच्यात सहभाग असला पाहिजे आणि त्यांनी रोल ओळखून त्याला योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे, परिपक्वतेने समजून घेतलं पाहिजे. आणि मग हे जे म्हणजे याला तर आपल्याकडचं सासू सुनांमधलं जी भांडणं आहेत, म्हणजे नुसतंच मी आता एक ती विधवा आहे म्हणून मी हे उदाहरण असं सांगितलं, पण अनेकदा की सासू सुनांमध्ये जे एक अघोषित असं युद्ध असतं, त्या युद्धामागे सुद्धा हीच कारणं असतात की पॉझेसिव्हनेस आहे नवऱ्याबद्दलचा. तो माझा मुलगा आहे, तो माझा नवरा आहे, आणि मग त्याच्यामधली रस्सीखेच असते, कोण जिंकतं त्याच्यामध्ये, हे सगळं असतं. आणि मग त्याच्यातून टोकाला जाऊन की आता आपण इथून वेगळंच होऊया, मला नाही इथे राहायचं, इथपर्यंत जातात. कारण समजून घेणं, समंजसपणाच नाही आहे. पण इथे मला असं वाटतं की स्वीकारच नाही झालेला त्या व्यक्तीचा मुळात. म्हणजे जी सून म्हणून घरी आली आहे किंवा सासू म्हणून जी आपल्याला मिळालेली आहे, त्यांचा आपण अनकंडिशनल किंवा कोणत्याही अटी तटी न घालता स्वीकार करतो का? की त्या कोणीच परिपूर्ण नसतं, प्रत्येकामध्ये काही ना काही गुणदोष असतात. तर ते आपण समजून घेतले पाहिजे, त्याला आपण त्याची कारणमीमांसा करू शकलो पाहिजे. आपल्याकडे पुष्कळदा घटस्फोटाची कारणं अँगर मॅनेजमेंट न येणं पण असतं. म्हणजे हा एक मोठा मुद्दा आहे आपल्याकडचा की रागचं व्यवस्थापनच येत नाही. भावनांचं व्यवस्थापन मी म्हणेन, पण त्याच्यामध्येही राग अनावर होणं हा जो भाग असतो तो इतका आहे की त्यामुळे घटस्फोट अनेक होतात. मग त्यावेळेला आम्हाला सांगावं लागतं की बाबांनो, तुम्हाला हा ना त्याच्या वडिलांसारखाच वागतो, ही ना तिच्या आईसारखीच तापट आहे, हे जे लेबल केलं जातं,
मग तुम्हाला जर कळतंय की त्यांचं हे वागण्याचं हे काय म्हणूया आपण अनुकरण आहे, तर मग तुम्ही समुपदेशनाने त्याच्यावरती मात करू शकता. ते त्या व्यक्तीच्या लक्षात आणून देऊ शकता की बाबा इथे असं असं वागल्या जात आहे, जे की नको, त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला हाताळता येतं. तर अशा पद्धतीने समुपदेशनामध्ये आम्हाला काय म्हणूया त्यांच्या वागण्याचं विश्लेषण करत, त्यांचं जे काही चुकलेलं आहे त्याचं विश्लेषण करत, त्याला चूक न म्हणता आपण म्हणूया की परिवर्तनाची गरज असलेलं वागणं, ते त्यांच्या लक्षात आणून देणं आणि इतरांचं वागणं, इतरांना समजून घेणं हे जे म्हणतो आपण, तर त्याच्या मागे त्यांच्या जडणघडणीला समजून घेणं हे असतं की एखादी व्यक्ती तशी का वागते. पुष्कळदा नवरा बायकोंचं एकमेकाशी वागणं जे असतं हे त्यांनी त्यांच्या आईवडिलांना जसं पाहिलेलं असतं त्याप्रमाणे असतं आणि हे त्यांच्या नकळत घडतं, ते मुद्दामून नाही करत तसं. तर ते त्यांना आपल्याला लक्षात आणून द्यावं लागतं की अरे बाबांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांसारखं वागताय, त्याची गरज नाही आहे, तुम्ही वेगळे आहात, त्यांची परिस्थिती वेगळी होती तेव्हा ते तसे वागले, आताच्या परिस्थितीत असं वागायची गरज नाही आहे हे. आणि जसं काही पिढींमध्ये प्रेम व्यक्तच नाही करायचे, बोलायचेच नाही प्रेम आहे किंवा प्रेमाचा उच्चारच व्हायचा नाही, ते प्रगटीकरणच नव्हतं त्याचं. आताच्या पिढ्यांमध्ये आपण असं पाहतो की इतकं त्याचं एक्सप्रेशन असतं की आपल्याला असं वाटतं की अरे हे काय पद्धत आहे वागण्याची, तुम्ही विसरताय भोवती कोण आहे, इथपर्यंत आता बदललेलं आहे सगळं वातावरण. त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार व्यक्ती वागत असते, ते समजून घेणं आणि मुळातच भावनिक बुद्ध्यांक व्यक्तीचा जो आहे तो कसा आहे हे ओळखून त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागतं. एक आणखीन वेगळा मुद्दा म्हणजे वादांचे मुद्दे जे असतात की जेव्हा सून सासूच्या घरात राहायला येते तेव्हा आणि सासू सुनेकडे राहणार असते, दोन्ही वेळेला वागणं वेगळं असतं किंवा दोन्ही वेळेचं त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं विश्लेषण वेगळं असतं, वावरणं वेगळं असतं. मुळामध्ये घर कोणाचं आहे याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी असतात. जेव्हा सून सासूबाईंकडे राहत असते तेव्हा पुष्कळदा असं म्हटलं जातं की हे घर माझं नाहीच आहे, मला हे घर आपलं वाटत नाही, आपण आपल्या घरात राहायला जाऊया. तो आपलेपणा घरामुळे येत नाही, चार भिंतींमुळे येत नाही, हे ते विसरलेले असतात. तर ते त्यांना जाणवून द्यावं लागतं की बाबांनो, भिंती म्हणजे घर नाही, त्याची ओनरशिप किंवा त्याची मालकी कोणाकडे आहे यांनी घरपण नाही बनत. तुम्हाला घरपण बनवा, घराला घरपण देणार आपण असतो है ना, आणि कुटुंबातल्या व्यक्तींमुळे घर बनतं. तर ते त्यांना जाणीव करून द्यावी लागते बाबांनो की आपुलकी हा भाग जो आहे सगळ्यात मोठा आहे, की स्वीकार तुम्ही एकमेकांचा करताय की नाही. नवीन व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा तिला आपण तिचे हक्क देतोय की नाही. दरवेळेला हे माझं आमच्याकडे असं तुमच्याकडे असं अशी जर भाषा असेल तर आमचं तुमचं पेक्षा आपल्याकडे हा शब्द जर आला तर खूप महत्त्वाचं आहे. आणि मला अनुभव एक आठवतोय की एक नुकतंच लग्न झालेलं कपल आलं, नमस्कारासाठी आलं. नमस्कार केल्यावरती त्यांना सहज बोलता बोलता मुलगी म्हणाली की यांच्याकडे ना असं, याच्या घरी ना असं असं असतं. तर मी सहज म्हणाले की अगं यांच्याकडे का म्हणते, आता ते तुझं घर झालेलं आहे, आपलं का नाही म्हणत आहेस तू. तर तो मुलगा सहज पटकन म्हणून गेला, सांगा ना तिला तसं की हे आपलं आहे म्हणून. आणि दुर्दैवाने 1-1.5 वर्षात त्यांचा डिव्होर्स झाला. अरे बापरे. म्हणजे ती इंडिकेशन होती की आपलं मानणं घराला हे जे आहे ते घडत नाहीये आणि त्याच्यासाठी दोघंही जबाबदार असतील, असं नाही की ती एकटीच जबाबदार आहे, ते दोघंही कुटुंबही असेल जबाबदार त्याच्यासाठी. पण ती आपुलकी निर्माणच जर झाली नाही तर तुटकपणा येणारच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आलेल्या व्यक्तीचं आपण कसं स्वागत करतोय, तिला किती स्पेस देतोय. खूपदा घरांमध्ये असं होतं की सून बाजूला राहते आणि घरातले एकत्र होतात आणि काही त्यांची कुजबूज चाललेली असते. त्या व्यक्तीला वाटतं की अरे मला हे विचारातच घेत नाही आहे, अजून मला यांनी आपलंसं केलेलं नाही आहे, हे दरवेळेला मला वगळतात. तर मग तिला आपलं ते घर वाटत नाही, यातून तुटकपणा येतो. त्यामुळे आपलं मानणं घराला हे जे आहे हे खूप गरजेचं आहे. आपण ह्या घटस्फोटाच्या अनेक पैलूंकडे आता आपण प्रकाश पाडला, पण हे सगळं टाळण्यासाठी लग्नापूर्वी काही काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे का? अजूनपर्यंत आपल्यामध्ये ज्योतिषाकडे जाऊन गुण तपासतात, पण आपलं वैवाहिक आयुष्य सामंजस्याने कसं असावं याच्यासाठी समुपदेशकाकडे जाणं आपल्या समाजात अजून प्रचलित झालेलं बिलकुल नाही. तर ते किती गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे?
यासाठी एक तर ओपननेस, मनाचा एक खुलेपणा पाहिजे की आपल्याला नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे, तर मला सुद्धा काहीतरी समजून घ्यायला पाहिजे, मला सुद्धा काहीतरी स्वतःत बदल करायची गरज आहे. मीच्या पुढे जेव्हा आपणपर्यंत आपल्याला जायचं असतं, तो ट्रान्झिशनचा हा भाग असतो. आणि याच्यासाठी आम्ही म्हणतो की विवाहपूर्व समुपदेशन, म्हणजे 2 आहेत गोष्टी, विवाहपूर्व मार्गदर्शन आणि विवाहपूर्व समुपदेशन, दोन्हीत थोडा फरक आहे. विवाहपूर्व मार्गदर्शनामध्ये साधारण कोणत्या गोष्टी पाहिल्या जाव्यात, कशा पद्धतीने तयारी करावी वगैरे या गोष्टी येतील. आणि विवाहपूर्व समुपदेशन जेव्हा असतं तेव्हा काहीतरी असे प्रश्न असतात, काहीतरी असे अनरिझॉल्व्ड डायलेमाज असतात किंवा काही अशा गोष्टी असतात की ज्या व्यक्तीला बोचत असतात आणि त्यातून ती पुढे नाही जाऊ शकत की मला माहिती नाही मी हे कसं हँडल करीन, किंवा मला माहिती नाही मी समजून घेऊ शकेन की नाही, किंवा मला माहिती नाही मला पुढे जाऊन काय करता येईल, करिअरमध्ये करता येईल की नाही करिअर. तर असे प्रश्न जर असतील तर त्याला समुपदेशनाची गरज आहे. मार्गदर्शन हे सरसकट सगळ्यांकरता एकसारखं असू शकतं की जसं आपण कुंडली पाहतो त्याच्याऐवजी आपण त्यांचं व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करावं, त्यांच्या सवयी काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे पाहायला पाहिजेत, ते सगळं आपण सांगतो. आणि विवाहपूर्व समुपदेशनामध्ये जसे आता समजा एखाद्याला काही त्याचे आधी रिलेशन्स आहेत तर ते सांगायचे की नाही, त्याच्याबद्दल कसं बोलायचं, त्याच्याबद्दल काय स्टँड घ्यायचे, या सगळ्या ज्या गोष्टी असतात याच्यावरती समुपदेशनाची गरज असते. आणि ते प्रश्न घेऊन युवक युवतींनी लग्नाच्या आधी यावं असं अपेक्षित असतं. आणि मी तर म्हणते की प्री मॅरेज काउन्सिलिंग किंवा विवाहपूर्व समुपदेशन फक्त मुलामुलींचं नाही तर वुडबी सासू सासरे यांचं पण व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांना सुद्धा एक काय भूमिका असली पाहिजे आपली, कशा पद्धतीने वागायचं हे आवश्यक आहे सांगणं. नाही तर असं होतं की नवीन सुनेला खूप डोक्यावर बसवल्या जातं आधी आणि नंतर लक्षात येतं की अरे आपल्याला आता साधी गोष्ट सुद्धा सांगता येत नाहीये काही तिला की हे करते का गं, ते करते का गं. तर हे जेव्हा होतं तेव्हा एक रिलेशनशिपमधली एक पॅटर्न ठरून गेलेला असतो आणि ते गृहीत धरल्या जातं. म्हणून आधीपासून आपण कसं वागावं आणि एकमेकाला समजून घेत कसं पुढे जाता येईल हे आपल्याला विवाहपूर्व समुपदेशनातून सांगता येतं. मला आठवतंय की आम्ही काही प्रयोग केले होते. त्याच्यातला एक प्रयोग होता की आम्ही विवाहपूर्व म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि गायडन्स या दोन्हीला धरून, मार्गदर्शन आणि समुपदेशन अशाला धरून आम्ही जवळपास 1 महिन्याचं करिक्युलम तयार केलं, अभ्यासक्रम तयार केला. आणि आम्ही डिक्लेअर केलं की आम्ही हा अभ्यासक्रम राबवणार आहे आणि ज्यांना कोणाला करायचा आहे तो ते 2 तास त्यांनी आम्हाला किंवा 1 तास असं रोज असेल, महिन्यातून रोज असेल तो, आणि अटेंड करावा संध्याकाळला. तुमच्या वेळेप्रमाणे त्याचं असेल आहे, क्लासेस होतील आणि तुम्हाला तयारी तुमची पूर्ण करता येईल त्याच्यामध्ये. आश्चर्य म्हणजे खूप जणांनी उचलून धरली ती संकल्पना की वा 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 खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. हे साधारण 2007-08च्या सुमाराची गोष्ट मी बोलते. इतकं की काही म्हणजे TV चॅनल्सनी सुद्धा त्याच्यावरती फीचर केलं की असं काहीतरी घडतंय नागपूरमध्ये. पण किती आले असतील आमच्याकडे लोक? किती आले? 4. अरे वा, खूप मोठी संख्या आहे. हो, एनरोल केल्या गेलं फक्त 4 जणांनी आणि त्याच्यामध्ये 3 मुलं होती आणि फक्त 1 मुलगी होती. म्हणजे त्याचं विश्लेषण आपण कसं करूया की मुलांना आजकाल जास्त इन्सेक्युरिटी आहे का, लग्नानंतर कसं वागता येईल किंवा काय होईल, किंवा त्याची भीती आहे का, किंवा त्यांचे प्रश्न जास्त आहेत का, आणि मुलींना गरज नाही वाटत का त्याची, की मुलींचं शिक्षण होऊन जातं की तुला सासरी गेल्यावरती असं वागायचं आहे, आमचं नाक कापशील, असं वाग, तसं पोळ्या कर, हे सगळं शिक्षण होतं आहे, मुलांना काहीच मिळत नाही आहे. तर हा सगळा म्हणजे मजेदार सगळ्या समाजाचा भाग आहे आपल्या. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याकडे प्रिपरेशन होत नाही आणि आर्थिक नियोजन असेल आहे किंवा ज्याला आम्ही कुटुंब जीवन शिक्षण म्हणतो ते सुद्धा आपल्याकडे दिलं नाही जात की कौटुंबिक जीवन जे आहे ते तुमच्या पर्सनल एक 1-to-1 रिलेशनशिपपेक्षा वेगळं आहे. आपल्याला कोणाच्या तरी संदर्भात जगायचं असतं पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःलाही पुढे न्यायचं असतं. हे जे एक आपल्याकडचं समजून घेणं आहे ते घडत नाही. आपल्याकडे होतं हे की स्त्री फक्त कोणाच्या तरी संदर्भात जगत राहते. म्हणजे कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण, कोणाची तरी आई, कोणाची तरी पत्नी, आई, अशाच नात्यांमध्ये ती स्वतःची ओळख करून देते.
तर तिचं अस्तित्व, तिचं स्वतःचं काही एक समाधान तिला जे पाहिजे, कार्यसमाधान म्हणू आपण, जॉब सॅटिस्फॅक्शनसारखं, ते कुठे मिळेल, कसं मिळेल, त्याच्याबद्दल विचार होत नाही. उलटं पण आहे की पुरुषांना भावनिक कोंडमारा त्यांचा जो होतो, म्हणजे रडता येत नाही, इकडे पत्नी असते, तिकडे आई असते, कोणाचीच बाजू घेता येत नाही, सँडविच होतंय. तर या सगळ्यांना कसं सांभाळायचं यावरचा एक, आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, संघर्षांचं व्यवस्थापन हा मुद्दा असतो की तुम्ही भांडणं झाली तर काय करता, कसे करता. दोन टोकाला दोघं जण चालले जातात आणि मग तुम्ही एकत्र येतच नाही पुढे. एक महिना अबोला राहतोय, दणदण सगळ्या भांड्यांवरती निघतायत, राग आणि पोचे पडतायत भांड्यांना, किंवा मुलांवरती दणादण धपाटे घालून त्यांना तुम्ही राग काढता आहात का, की तुम्ही स्वतःवरच राग काढता आहात, काय पद्धत आहे तुमची रागाची. तर ते सगळं आपल्याला त्या शिक्षणामध्ये आवश्यक असतं. ते सगळं आपण प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये देऊ शकतो. पण ह्यात एक आणखीन मुद्दा राहतो तो उत्पन्नाचा. जेव्हा दोघंही कमवत असतात किंवा एकही कमवत असतो, तेव्हा त्यांच्यामधला जेव्हा तफावत, कारण हल्ली कुणाचं इन्कम फिक्स राहिलेलं नाही. बरोबर. जॉब काही तेवढे परमनंट नाही, बदलत असतं, काहीतरी चढउतार येत असतात. तर यातून होणारे घटस्फोट हे अतिशय कॉमन होत आहेत हल्लीकडे, किंवा फारकत घेणं खूप कॉमन होत आहे हल्लीकडे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि अतिशय महत्वाचं कारण आहे घटस्फोटांचं. म्हणजे अस्थिरता सगळी जी काही नोकऱ्यांमधली आहे, किंवा अशाश्वतता आहे त्याच्यामधली, किंवा माहिती नाही पुढे काय होईल, कोणी कधी नोकरी सोडून देतं, असं पण होऊ शकतं. तर त्या सगळ्या गोष्टींना आपण कसं सामोरं जाणार आहोत, ते आपण स्वीकारलंय की नाही, त्याच्याबद्दल डोळसपणे निर्णय घेतलाय की नाही, आणि मला नोकरी करायचीच नाहीये किंवा मला नोकरीच करायची आहे असे ठाम आपले काही मतं आहेत का, त्या अनुषंगाने एकमेकांशी विचारविमर्श होणं आवश्यक आहे. आणि काय एक्सपेक्टेड आहे हे आवश्यक आहे. म्हणजे असेही पुरुष आहेत की माझ्या बायकोनी नोकरी करायचीच नाही, मी तिला घराच्या बाहेर नाही जाऊ देणार, तिला कशाला लोकांच्या दारामध्ये उभं करू, मी आहे ना सक्षम, मग तिने कुठे जायचं नाही. अरे पण तिला स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःला काहीतरी एक क्षेत्र आहे, काहीतरी छंद आहे, त्याच्यासाठी तिने काही जर केलं आणि कमवलं सुद्धा तरी सुद्धा काय हरकत आहे, नोकरी केली तरी काय हरकत आहे. त्यामुळे कुटुंब कसं आहे, त्यांची विचारसरणी कशी आहे, हे लग्नाच्या आधी तपासून पाहणं आवश्यक आहे. आणि आर्थिक बाबतीमध्ये अनेकदा अशा केसेस आलेल्या आहेत समोर की मला घरामध्ये एक पैसा मिळत नाही, म्हणजे मला नवऱ्यालाच सारखं मागावं लागतो पैसा, आणि तो नवरा माझ्यावर उपकार केल्यासारखे मला काहीतरी 100 रुपये देतो आणि त्याच्यामध्ये म्हणतो की तू तुझं सांभाळ सगळं याच्यामध्ये. तर अशाही क्रुएल्टीचे प्रकार आहेत, हे मानसिक छळाचं प्रकार आहे. मानसिक छळामध्ये जे काही खूप डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामधला हा एक प्रकार आहे की त्या व्यक्तीला छळणं, आर्थिक कुचंबणा तिची जर होत असेल तर तो पण एक छळ आहे. आणि त्याच्यामुळे येणारे सुद्धा अनेक कपल्स आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला समुपदेशनानंतर त्यांना सांगावं लागतं की बाबा रे, पॉकेट मनी म्हणून इतकं देणं आवश्यक आहे, आणि खरं तर अर्ध्या उत्पन्नावरती तिचा हक्क आहे तुझ्या. म्हणजे आपल्याकडे कोर्टानेच म्हटलेलं आहे की तिच्या याच्यावरती असला पाहिजे, तिचा हक्क आहेच, तसं तुला द्यावं लागेल तिला, आणि विश्वास ठेवावा लागेल आर्थिक नियोजनासाठी. खरं तर स्त्रिया खूप छान आर्थिक नियोजन करू शकतात. करोनाच्या वेळेला आपल्याला हा अनुभव आला की त्यांनी केलेल्या सेव्हिंग्जमधून अनेक कुटुंब तरली, है ना. तर हा विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्यातून पुढे जायला पाहिजे. आणि ट्रान्सपरन्सी नसते पुष्कळदा, इन्कमबद्दल ट्रान्सपरन्सी नाही की तुम्ही काय आर्थिक तुमचं उत्पन्न होतंय, तुम्हाला किती पैसा मिळतोय, तुम्ही किती खर्च करताय, कुठे खर्च करताय, याच्याबद्दल एकमेकांना विश्वासात घेतल्या जात नाही. आणि त्यामधून सुद्धा घटस्फोट येऊ शकतो, ती वेळ येऊ शकते, कारण तो सुद्धा एक मानसिक छळच आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं कारण आहे, आर्थिक नियोजन आणि त्या संदर्भामध्ये काय स्टँड आहे, माझं इन्कम, तुझं इन्कम की आपलं इन्कम, म्हणजे जे काही उत्पन्न आहे ते कसं आहे, म्हणजे सॅलरी मिळते आहे तो भाग आहे किंवा व्यवसाय, व्यवसाय असेल तरी सुद्धा उत्पन्न जे काही आहे ते तुम्ही कसं ठेवताय, कोणत्या खात्यात ठेवताय,
कायद्यानुसार जरी तुमचं असलं ते तरी पुढच्या दृष्टीने म्हणजे कॉम्प्लिकेशन्स गुंतागुंत होऊ नये म्हणून असं म्हटलं जातं की जॉईंट अकाउंट्स असावे, संयुक्त कुटुंब, संयुक्त खाती असावीत, कारण काही जर अपघात घडला किंवा काही तर दुसऱ्याला त्याला ॲक्सेस राहतो. त्यामुळे हे सगळं महत्त्वाचं असतं आणि विश्वास दाखवतो ते शेवटी एकमेकांवरचा, की तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये एकमेकाला किती विश्वासात घेताय आणि त्यात साथ किती देताय. लपवाछप्पी असते, लपवाछप्पी महिला पण करतात की त्या पुरुषापासून लपवून काही ठेवतात, काही माहेरी पाठवतात, काही कोणाला देतात, असं घडतं. पण ते एकमेकाला मला असं वाटतं 100% विश्वासात घेऊन घडावं, म्हणजे मग ते घटस्फोटाचं कारण होऊ शकतं. आणखीन एक होतं की कधी कधी महिला खूप जास्त कमावते आणि पुरुषाची नोकरी गेली आहे किंवा उत्पन्न थांबलंय, तेव्हा तो जेव्हा पुरुष कमवत असतो तेव्हा तो कुटुंबाचा सांभाळ करत असतो, पण इथे ते तिचं उत्पन्न तिचं राहतं आणि मग कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यामध्ये, असंही पाहायला मिळतं. हो हो, पुरुषी अहंकार असेल त्याच्या मागचं कारण, किंवा मग तिचं दुसऱ्याला शेअर न करणं आहे, आपलं हे माझंच आहे फक्त एवढं सांगणं असेल. तर अशा पद्धतीचं म्हणजे मग ते पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्वाचे मुद्दे होऊन जातात की व्यक्तिमत्व कसं आहे, ते अकोमोडेटिव्ह आहे का, दुसऱ्याचा विचार करणारं आहे का, की स्वतःचाच फक्त अतिशय स्वार्थी आहे. तर त्यावरती सगळं आहे ते. मुळात शेअरिंग हवं. बरीच सखोल आपली चर्चा या विषयावर झालेली आहे. आता मला तुम्ही तुमच्याबद्दल सांगा की मगाशी तुम्ही भरोसा सेलचा उल्लेख केला किंवा विवाहपूर्व, म्हणजे आजच्या चर्चेतलं आपलं काही जे सार जर निघाले असेल तर घटस्फोट किंवा वितंड टाळण्यासाठी तुम्ही लग्न करण्यापूर्वी काय पावलं घ्यावीत जोडप्यांनी एकत्रितपणे, या विषयावर आपण बोलूया. आणि तुमच्या संस्थेच्या मार्फत किंवा तुमच्या मार्फत समुपदेशन ज्यांना हवं आहे त्यासाठी कसा संपर्क करायला पाहिजे तेही सांगा. विवाहपूर्वीच आपल्याला मला असं वाटतं की किमान एक भेटी व्हायला पाहिजेत, 2-3 भेटी व्हायला पाहिजेत, ज्याच्यातून एकमेकाला ओळखता येईल. आणि एकमेकाचं ओळखणं म्हणजे काय की त्याचं दुसऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, ती सोशल म्हणजे लोकांमध्ये मिसळणारी आहे का, की माणूसघाणी आहे, हे ओळखणं आवश्यक आहे. काही वेळेला एकलकोंडे असतात, अगदी कोणातच मिसळत नाहीत आणि मग पुढे कठीण होतं जगणं. तर तसा स्वभाव आहे का, आणि आपल्याला मुळात लग्नाला उभं राहायच्या आधी आपल्याला काय हवंय जोडीदारात याच्याबद्दल स्पष्टता पाहिजे. म्हणजे नाही तर असं होतं की अगं म्हशी मला कुठे रेशी, मग तुम्ही सांगितलं म्हणून मी लग्न केलं आणि मग आता मला तर असं नकोच होतं, मला तर तसा पाहिजे होता आणि मला तर असा पाहिजे होता. म्हणजे एक स्वभाव आला. दुसरं आर्थिक बाबतीमध्ये काय आहे पूर्ण माहिती पाहिजे. हो, सवयींबद्दल माहिती काढा, सवयींबद्दल माहिती काढा. हो, आणि शिक्षण आहेत की नाही तपासा. हो, आणि शिक्षणामध्ये काही जर गॅप्स असतील की मध्ये शिक्षण सोडलं होतं का, पूर्ण केलं का, खोटं तर नाही, कारण खोटे सुद्धा आजकाल दाखले दिल्या जातात. सांगितलं जातं की हा BE आहे. म्हणजे लग्नाच्या मार्केटमध्ये उभं राहायला पण शिक्षण घेणारे लोक आपल्याकडे हो बरेच आहे. आणि नसताना शिक्षण सांगणारे की हा BE आहे, आणि तो IIT सुद्धा म्हणजे नसतो, ITI पण IIT नाही, ITI सुद्धा नसतो झालेला. तर असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा किती खोटेपणा असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्स लाईफ आपलं कसं असायचं याच्याबद्दलच्या आयडियाज आपल्या ज्या आहेत, सेक्शुअल ओरिएंटेशन क्लिअर पाहिजे. म्हणजे लग्नाला उभं राहताना त्या व्यक्तीला क्लिअर पाहिजे की मी स्त्री आणि स्त्रीच आहे, पुरुष आणि पुरुषच आहे, आणि आय एम अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ फिमेल ऑर मेल व्हॉट एव्हर, हेट्रोजिनस. माय टेस्ट. आणि टेस्ट इन द सेन्स इन्क्लिनेशन म्हणेन मी त्याला. नैसर्गिकरित्या ते असतं पुष्कळदा, बाय चॉईस मुद्दामून कोणी करत नाही. तर तसं काय आहे ओरिएंटेशन हे ओळखणं आणि त्याचा स्वीकार करणं आणि ते ट्रान्सपरंटली दुसऱ्याला सांगणं तसं की असं असं आहे, हे महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय फॅमिली बॅकग्राऊंड आणि पुष्कळदा कल्चरल किंवा सांस्कृतिक परिवेश काय आहे, घरातला वातावरण काय आहे, हे जाणून न घेता लग्न केल्या जातात. जेव्हा इंटरकास्ट मॅरेजेस होतात किंवा आणखीन काही परधर्मीय लग्न होतात तेव्हा आंधळेपणाने लग्न करू नये. एकदा तरी त्या कुटुंबाला भेटून या, तुम्ही कुटुंबाची परिस्थिती पाहून या.
एकदा तर असं झालं की लग्न ठरतं आहे त्या मुलीचं आणि दोघं डेटिंगही करत होते आणि नंतर सहज तिला त्यांनी म्हटलं की चलो घर जाके आते, तो बिहारी आणि ही महाराष्ट्रीयन मुलगी. तर ती जेव्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तिला ते सगळं वातावरण पाहिलं, तिने घुंगट आणि सगळं, ती म्हणाली मी शक्यच नाही इथे ॲडजस्ट होणं. आणि नंतर त्यांचं रिलेशन तुटलं. त्यामुळे कल्चरली आपण कम्पॅटेबल आहोत का हे बघणं अतिशय आवश्यक आहे. धार्मिकता प्रत्येकाचा चॉईस आहे. तुम्ही स्पिरिच्युअली किती ओरिएंटेड आहात, तुम्ही किती देव भोळे किंवा देवधर्म करणारे आहात ते पहा. त्याचे आग्रह नका धरू. हा महत्वाचा भाग आहे की आपल्याला दुसरी व्यक्ती ती जर तितकी देवदेव करणारी नसेल तर तिला आपण स्वीकारू शकतो की नाही. खानपानाच्या सवयी असतात, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन, त्याच्यावरून सुद्धा होऊ शकतो, डिफरन्सेस येऊ शकतात. हे तर सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेतच. आणि मला याच्याही पुढे जाऊन गंमत कधी कधी वाटते की माझ्याकडे म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये लक्षात आलेली गोष्ट की एक कपल म्हणजे डेटिंग करणारं कपल होतं ज्यांनी 8-9 वर्ष एकमेकाला डेट केलेलं आणि नंतर ते आले की आम्हाला आता लग्न करायचं आहे, फक्त आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंग करून घ्या म्हणून आम्ही आलो आहे. त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की मुलगा जो होता तो म्हणतोय की मुझे तो ना क्रिकेट की टीम चाहिए घर में, आणि मुलगी म्हणते की मला मूल नको आहे. 9 वर्ष डेटिंग करतायत आणि याबद्दल एक वाक्यही बोलल्या गेलेलं नाही एकमेकांशी. तर तुमची फॅमिलीची कल्पना काय आहे, तुम्हाला घरामध्ये किती तुम्हाला चिल्ड्रन म्हणजे मुलं तुमची हवी आहेत याबद्दल स्पष्टपणे बोलायला हरकत नाही. कारण नंतर मग उगीचच लादल्या जाणं एखादी गोष्ट किंवा एखादा डिसिजन निर्णय ते नको व्हायला. आणि मग त्यावेळेत त्या कपलनी त्याच्यावरती काम केलं, नंतर त्यांचं लग्न झालं आणि त्यांना आता एक छान मुलगी आहे. त्यामुळे तिथून ते पुढे निघाले. पण त्यावेळेला दे वर लाईक बॅफल्ड की मग आपण लग्न करायचं की नाही. हो, नाही तर त्यांना ते नंतर लग्नाच्या नंतर ते काहीतरी मग भांडाभांडीचं एक कारण झालं असतं की अरे मुझे तो ऐसे लगा की आधीच विकेट पडली असती त्यांची. अगदी खरं आहे. त्यामुळे निदान आता एक खेळाडू त्यांच्याकडे आहे. तर ते एक म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये लक्षात आलेली गोष्ट आहे. तुम्ही भरोसा सेलचा उल्लेख केला, त्याबद्दल सांगा. आणि तुमच्या काउन्सिलिंगसाठी लोकांनी तुम्हाला कुठे संपर्क करावा जेणेकरून आज जे पॉडकास्ट ऐकतायत मग ते कोणत्याही वयातील असतील, आर्थिक स्तरातील असतील, तर ते स्वतःला नाही तर दुसऱ्यांना तरी किमान सांगू शकतील की इथे तुम्हाला गेलं पाहिजे तर तुम्हाला काहीतरी मार्ग आहे. तुम्ही जे आयुष्यातला मोठा टप्पा गाठू पाहताय आणि त्याचं पुढे भवितव्य कसं असेल याबाबत तुम्हाला जाणीव होईल. हो, भरोसा सेल बद्दल बोलते आधी. भरोसा सेल हे एक सुंदर उपक्रम आहे. मला तरी म्हणजे त्याचा अनुभव चांगला याच्यासाठी आला की विवाह आणि त्याच्या संदर्भात घटस्फोट आणि या संदर्भामध्ये किंवा डोमेस्टिक व्हायलन्स या संदर्भात जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा प्रायव्हेटली जेव्हा खाजगीरित्या काम करतो तेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही दोघांनी येणं आवश्यक आहे बरं का. काउन्सिलिंग फक्त स्त्री जी आहे तिचंच काउन्सिलिंग करून पुरेसं नाही आहे, तिथे दोघांनी यायला पाहिजे. त्यावेळेला पुरुषाकडून हे उत्तर असतं की मला काउन्सिलिंगची गरज नाही, तिने काउन्सिलिंग घ्यावं, तुला गरज आहे तू जा, तू सुधारून ये, मला गरज नाही. भरोसा सेलमध्ये असं होतं की तिथे कारण यंत्रणा पोलीस यंत्रणा आहे, त्यांच्याकडून समन्स निघतात आणि ते समन्स जेव्हा बजावले जातात तेव्हा समोरच्या व्यक्तीला कुठेतरी तो एक गांभीर्य त्याचं कळतं की मी सुद्धा जाणं किती आवश्यक आहे. आणि तिथे जेव्हा समुपदेशन व्हायचं त्यावेळेला तिथे सगळं कुटुंब तिथे त्या दिवशी हजर व्हायचं. नाही तर आम्ही थकून जातो बोलवून की तुमच्या आईला घेऊन या, कारण त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे, सासूला काउन्सिलिंगची गरज आहे, सुनेवरती त्याचा परिणाम होतोय तर त्यांनी यायला पाहिजे. तर ते यायला तयार नाही. पण जेव्हा भरोसामध्ये जातात त्यावेळेला पूर्ण कुटुंबाला तिथे बोलवल्या जाऊ शकतं आणि तिथे चांगला एक प्रतिसाद आम्हाला मिळतो. त्यामुळे तिथलं काउन्सिलिंग हे बाकीच्या काउन्सिलिंगपेक्षा वेगळं असतं. तिथे अनेक बाबतीमध्ये मदत मिळू शकते. पोलिसांमध्ये जाणं म्हणजे घराची अब्रू चव्हाट्यावर मांडणं हा जो मुद्दा होता तो मला असं वाटतं बाजूला ठेवायला पाहिजे. कारण स्त्रीची सुरक्षा महत्त्वाची आहे, दोघांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. कारण आजकाल घटस्फोटाच्या
कडेलोटाकडे जाणारे जे असतात ते दोघंही आक्रमक होतात. म्हणजे पूर्वी फक्त पुरुषांच्या आक्रमकतेबद्दल आपण ऐकायचो, पण आता स्त्रिया सुद्धा आक्रमक होतात आणि त्यांना सुद्धा आपल्याला कुठेतरी एक बंधन पाहिजे, त्यांना कुठेतरी वचक पाहिजे. आणि एकूणच स्त्रीला जेव्हा मदतीची गरज पडते त्यावेळेला तिला कुठेच कदाचित मिळत नाहीये मदत. आई वडिलांकडे जायचं नाही कारण त्यांना त्रास होईल, सासरचे कोणी मदत करत नाहीयेत. अशा वेळेला भरोसा सेल सारखी जर संस्था असेल तर तिथे तिला प्रोटेक्शन ऑफिसर म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रोटेक्शन ऑफिसर, महिला सुरक्षा अधिकारी असतात, त्यांचे नंबर्स असतात, तिथलं दामिनी पथक असतं, या सगळ्याची मदत मिळू शकते. आणि खूप गंभीर जर परिस्थिती असेल स्त्रीच्या संदर्भात तर तिला आपल्याला रेस्क्यू पण करता येतं आणि तिला मदत केल्या जाऊ शकते. त्यामुळे भरोसा सेल हा एक उत्तम उपाय आहे. योग्य पद्धतीने तिथे समुपदेशन झालं पाहिजे. आणि मला तर वाटतं जर जे पॉडकास्ट ऐकतायत त्यांच्यापैकी काही तरुणांनी जर समुपदेशनाचं एक कार्यक्षेत्र निवडलं तर मला असं वाटतं आपल्याकडच्या एकूणच सामाजिक वातावरणामध्ये ते फार गरजेचं आहे. कारण पुरुष समुपदेशक हवे असतात जे की त्यांना ते मिळत नाही आहेत, फार कमी मिळत आहेत. एकदम सायकियाट्रिस्टकडे जायची गरज नाही आहे, एकदम तुम्हाला औषधांची गरज नसते. पुष्कळदा छोटे छोटे उपाय असतात, छोटे छोटे बदल असतात, छोटे छोटे व्यावहारिक निर्णय असतात ज्याच्यात मदत हवी असते. तर त्यासाठी समुपदेशन हवं असतं आणि महिला आणि पुरुष समुपदेशक दोन्ही त्यांना हवे आहेत. बाकी आता माझ्याकडे जर यायचं असेल कोणाला समुपदेशनासाठी तर माझं स्वतःचं समुपदेशन केंद्र आहे नागपूरला, लक्ष्मीनगर इथे ते आहे. आणि बाय अपॉइंटमेंट्सच मी करते काउन्सिलिंग. त्यामुळे आधी त्यांनी फिजिकल अपीअरन्स महत्त्वाचं आहे, प्रत्यक्ष येणं अपेक्षित आहे की तुम्ही व्हिडिओ कॉलिंगद्वारे पण करताय? हो, व्हिडिओ कॉलिंग पण मी करते. आता जर्मनी आहे, अमेरिका आहे, कॅनडा आहे, अशा ठिकाणहून काउन्सिलिंगसाठी येतात. तर महाराष्ट्रातले आपले आज पॉडकास्ट जे हो ऐकून करू शकतात, पण त्याला मर्यादा आहे. मला असं वाटतं की एकदा तरी प्रत्यक्ष भेट होणं आवश्यक आहे. कारण एका मर्यादेपर्यंतच टेली काउन्सिलिंग करता येतं. आणि गंभीर जर असेल तर मग आम्हाला आणखीन लोकांची मदत लागते त्याच्यामध्ये. त्यांना जर त्यांनी उपलब्ध करून दिलं काउन्सिलिंगच्या सेशनमध्ये तर करता येईल आपल्याला तेही. आणि त्यासाठी नंबर आहेत, त्याच्यावरती संपर्क करू शकतात. आणि गरज पडली तर आपल्याला झूम असेल किंवा आणखीन कुठल्या प्लॅटफॉर्मनी बोलून करता येतं काउन्सिलिंग. पूर्वी हेल्पलाईन जी होती ती विद्यार्थ्यांसाठी होती, जी फ्री ऑफ कॉस्ट होती. पण आता मात्र फ्री ऑफ कॉस्ट नसतात. ते रेग्युलर ज्यांना काउन्सिलिंग हवं असेल त्यांनी बाय अपॉइंटमेंट्स ते सगळं करावं. आधी फोन करावा आणि नंतर मग जसं योग्य असेल वेळ ठरवून घेता येईल आणि त्याप्रमाणे भेटून करता येईल काउन्सिलिंग. मंडळी, डॉक्टर स्वाती धर्माधिकारी यांनी आज आपल्याला घटस्फोट आणि ते न होण्यासाठी समुपदेशनाची म्हणजे काउन्सिलिंगची किती गरज आहे याबद्दल अतिशय सविस्तर आणि सखोलपणे सांगितलेलं आहे. तर मला वाटतं लग्न हा आयुष्यातला म्हणजे जन्म आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही, पण किमान जोडीदार कसा असावा आणि त्याबद्दलचं आयुष्य, सांसारिक आयुष्य आपलं कसं असावं, की ते किती स्वास्थ्यपूर्ण, चांगलं आणि सकस असेल याबद्दल जर तुम्हाला भविष्य जाणून घ्यायचं असेल तुमच्या सांसारिक आयुष्याचं तर तुम्हाला लग्नपूर्व समुपदेशन काउन्सिलिंग घेणं अतिशय आवश्यक आहे, जे या आजच्या पॉडकास्टचं सार आहे. आणि जर तुम्हाला ते हवं असेल तर स्वाती मॅडम जशा म्हणाल्या तसे त्यांचे संपर्क क्रमांक किंवा जी काही पद्धत आहे योग्य त्यांना संपर्क करण्याची, त्याबद्दलची सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये तर दिलीच आहे, पण आत्ता तुम्ही स्क्रीनवर पण ती पाहू शकता आणि त्यांना संपर्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा जोडीदार, जी स्वप्न तुम्ही घेऊन जगत आहात, जोडीदाराबद्दलची, स्वतःच्या लग्नाबद्दलची, संसाराबद्दलची, त्यात कुठे मिठाचा खडा न पडावा. जर असं वाटत असेल तर लग्नपूर्व समुपदेशन काउन्सिलिंग अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही घेतलं पाहिजे, असं एक मत आज या पॉडकास्टमधून बाहेर आलेलं आहे. आणि हा विषय तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा शेजारी पाजारी, सर्कलमध्ये, ग्रुप्समध्ये जर वाटत असेल कोणाला समजावा तर एक सामाजिक कार्य म्हणून त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि लाईक करा. आणि अजून काही माहिती या विषयातली तुम्हाला अपेक्षित आहे की ती यावी तर कमेंटमध्ये लगेच लिहा किंवा आम्हाला vimarshabai@gmail.com या मेलवर मेल करा. मॅडम, खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे. मला वाटतं
घटस्फोट का होतात पेक्षा कसे टाळावेत हे आजच्या भागामधून, या दोन्ही भागांमधून खूप चांगलं आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अनुभवातून, समुपदेशक, काउन्सिलर या माध्यमातून ही जी काही माहिती लोकांसमोर आज दिलेली आहे, जर तुम्ही घटस्फोटाच्या मार्गावर आहात तर कोर्टात जाण्यापूर्वी हा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि आपल्या नात्यात काही बिघाड व्हायलाच नको असं ज्यांना वाटतंय त्यांनी लग्नापूर्वी येऊन तुम्हाला भेटणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. जे पॉडकास्ट ऐकतायत आणि ज्यांना गरज वाटते ते तुम्हाला नक्कीच संपर्क करतील आणि त्यांचं नातं अबाधित राहावं, लाईफ लॉंग राहावं, ह्या इच्छेने आपण या आजच्या 2 भागांचा शेवट करूया. म्हणजे एक वाक्य म्हणता येईल का, भांडा सौख्य भरे. भांडा सौख्य बरे, नांदा पण सौख्य बरे. बिलकुल. धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली. आणि विमर्शाला तुम्ही आज जो काही तुमचा अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल विमर्शाच्या संपूर्ण टीमकडून मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. माय प्लेजर. धन्यवाद.